दिघ्यात झी 24 तासच्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आली आहे। झी 24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भारती यांना मारहाण करण्यात आली आहे। दिघ्यातल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई दरम्यान ही मारहाण करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप यांना प्रचंड मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। कारवाई ज्यावेळेला सुरू होती त्यावेळी पोलीस सुद्धा घटनास्थळी उपस्थित होते, मात्र हे सगळं पाहता हे पोलीस घटनास्थळी नव्हते का, तर त्यांनी हस्तक्षेप का केलेला नाही, एवढी गंभीर मारहाण होईपर्यंत पोलीस बघत का बसले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। राज्यात कायद्याचं राज्य आहे की गुंडांचं, असे सवाल आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। नवी मुंबईमध्ये दिघ्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू होती। आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून आपण या सगळ्या संदर्भातली माहिती घेऊया। स्वाती, नेमकं काय घडलेलं आहे? सुवर्ण, आज सकाळपासून दिघ्यातील अनधिकृत इमारतींवरती कारवाई सुरू होती। याच्यामध्ये साई श्रद्धा बिल्डिंग आहे, त्याचप्रमाणे अमृतधाम या बिल्डिंग वरती, दुर्गा माता आणि अमृतधाम या बिल्डिंग वरती कारवाई सुरू होती। यावेळेला चित्रीकरण करण्यासाठी आम्ही तिकडे उपस्थित होतो। लोकांचा जनक्षोभ बघून आम्ही काही वेळ जनक्षोभ होता की शूटिंग करण्यासंदर्भात लोक समोरून येत देखील होती, त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या होत्या। त्यांचं जे बोलणं होतं ते आम्ही रेकॉर्ड सुद्धा केलं होतं। त्यानंतर आम्ही आमचं शूटिंगचं काम करत असताना लोकांनी आमच्यावरती हल्ला चढवला आहे, अचानकपणे हा हल्ला केलेला आहे। विशेष म्हणजे जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो त्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट सुद्धा केली की ठीक आहे, तुम्हाला शूटिंग नाही करायची आहे तर आम्ही शूटिंग थांबवतो, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही। आणि जे आपले व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत त्यांना त्यांच्याकडे कॅमेरा खेचण्यात आला आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली। स्वाती, आपले व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भारती यांच्या प्रकृतीबद्दलचे अपडेट्स? सुवर्ण, आत्ताच त्यांना आम्ही हॉस्पिटलला आणलेलं आहे आणि त्यांचे चेकिंग सुरू आहे। त्यांच्या डोक्यामध्येही मारण्यात आलेला आहे, तसंच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलेले आहे, त्याच्यामुळे आता डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत। तशा प्रकारे कोणती गंभीर इजा झाली आहे का ते तपासणी सुरू आहे। सुवर्ण, स्वाती, आपण दिघावासियांची बाजू नेहमी मांडत होतो, त्यांच्या बातम्या आपण नेहमी दाखवत होतो, कौतुक सुद्धा या दिघावासियांनी झी 24 तासचं केलं होतं, मग आज नेमकं असं काय घडलं की अशा पद्धतीने मारहाण करण्यात आली? सुवर्ण, एकंदरीत सुरुवातीपासूनच झी 24 तासने दिघावासियांची बाजू उचललेली होती। दिघावासीय बेघर होतील, दिघावासियांच्या बाजूने नेहमीच 24 तास पुढे राहिलेलं होतं। आजही आपण त्याच वार्तांकनासाठी आलो होतो, परंतु अचानकपणे हा मॉब कुठून आला आणि का अशा प्रकारचा जनक्षोभ पसरला आहे हेच कळत नाहीये। कारण एकंदरीतच जेव्हा झी 24 तासने हा प्रश्न उचलला गेला त्यावेळेला तिकडच्या नागरिकांनीही साथ दिलेली होती आपल्याला, परंतु आता सध्या न्यायालयाचे जे निकाल दिलेले आहेत किंवा न्यायालयाने जो त्यांना झिडकारलेला आहे, एकीकडे न्यायालयाने झिडकारले तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी ही त्यांच्याकडे झुंकून पाहत नाहीयेत। हा जनक्षोभ आज सकाळपासूनच इकडच्या जनतेमध्ये दिसून आला होता। मुख्यमंत्री म्हणा किंवा इकडचे स्थानिक आमदार म्हणा, खासदार म्हणा, कोणीही इकडे फिरकलेले नाहीये। हा जनक्षोभ सर्वात जास्त इकडच्या लोकांमध्ये दिसून आला आणि त्याचा उद्रेक त्यांनी मीडियाला टार्गेट करण्याचा प्रयत्न इकडचे लोक करताना आता दिसलेला आहे। पण स्वाती, खरं तर ज्यांनी बाजू मांडलेली आहे त्यांच्यावरच अशा पद्धतीने हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे। स्वाती, तुम्ही अशाच सोबत राहा। झी 24 तास आणि झी 24 तास मधली प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत आहे। तुमच्याकडनं सुद्धा अपडेट्स घेणार आहोत। आता आपल्यासोबत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, ही सगळी बातमी कानावर आली त्यानंतरची तुमची पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी स्वाती नाईक या आमच्या धाडसी पत्रकार महिलेचं कौतुक करतो की जीवाची बाजी लावून तिने शेवटच्या क्षणापर्यंत तिथे शक्य होतं तोवर आपलं रिपोर्टिंग चालू ठेवलं। या दिघावासियांच्यासाठी ही आमची धाडसी महिला पत्रकार आणि कपिल राऊत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी रात्री 10 असेल, रात्री 11 असेल, अगदी 12-12 वाजेपर्यंत थांबून देखील त्यांचे प्रश्न त्यांनी लावून धरलेले होते। परंतु आज मात्र तिथल्या स्थानिक रहिवाशांबरोबर जे गुंड आलेले होते त्या गुंडांनी ही मारहाण केलेली आहे। अशा वेळी पोलीस काय कारवाई करणार हा खरा सवाल आहे। याचं कारण आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट आत्ता तिकडे अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत। ही लांछनास्पद गोष्ट आहे, कायदेशीर कारवाईचं रिपोर्टिंग करताना झालेली गोष्ट आहे।
या कायदेशीर कारवाईचं रिपोर्टिंग करणं हा गुन्हा आहे का, हे सरकारने आम्हाला एकदा सांगावं. याकरता तिथल्या पोलीस खात्याला का जबाबदार धरण्यात येऊ नये हा खरा सवाल आहे. त्यांच्यावर देखील तेवढीच कारवाई व्हायला पाहिजे. हे जे कोणी स्थानिक गुंड आहेत त्यांना तातडीनं अटक केली गेली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ही केवळ पत्रकारितेवर हल्ला नाही तर एका महिलेवरचा देखील हल्ला आहे, याची जाणीव या सरकारनं ठेवली पाहिजे. अगदी बरोबर सर. खरं तर अशा पद्धतीने पत्रकारांना मारहाण होणं हे चुकीचंच आहे. आपण सतत दिघावासीयांची बाजू लावून धरत होतो, त्यांची प्रत्येक बाजू मांडत होतो, त्यांनी कौतुक सुद्धा केलं होतं आपलं, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने मारहाण केली गेलेली आहे. आणि स्वातीने सुद्धा आपल्याला सांगितलं की आम्ही त्यांना विचारलेलं की आम्ही व्हिडिओ शूट करतोय ते थांबवू का, तरी सुद्धा ही मारहाण करण्यात आलेली आहे. पोलीस हे सगळं घडत असताना तिथे होते, पण तरीही पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केलेला नाही, अजिबात कारवाई ही थांबवलेली नाही, काहीच केलेलं नाही. का असं केलेलं असू शकतं? काय नेमकी आता झी24 तास तर्फे आपण मागणी करताय? शेवटच्या क्षणापर्यंत आपण पोलिसांवर कारवाई होईपर्यंत हे प्रकरण लावून धरणार आहोत. हे गृह खात्याने लक्षात ठेवलं पाहिजे की हे वी आर नॉट गोइंग टू लाय डाऊन. जर कोणाला असं वाटत असेल की महिला पत्रकारांवर आणि पत्रकारांवरचे हल्ले सहन केले जातील तर ते सहन केले जाणार नाहीत. अख्खा झी मीडिया त्यांच्या बरोबर आहे. आज संपूर्ण भारतातल्या सर्व चॅनल्सवर ही बातमी आम्ही फ्लॅश करतोय की कायदेशीर कारवाईचं वार्तांकन करा गेलेल्या महिला पत्रकारावर आणि व्हिडिओ जर्नलिस्टवर अशी लाथाबुक्क्यांनी मारहाण होते. आज तो आमचा पत्रकार तिथे अत्यवस्थ आहे. उद्या त्याच्या तब्येतीची जबाबदारी हे पोलीस घेणार आहेत का, की जे बघ्यासारखे मख्यासारखे उभे होते. आणि दिघावासियांना देखील माझा सवाल आहे की जो चॅनल तुमच्या बरोबर उभा होता, तुमच्या बरोबरचे कोण ते गुंड होते ते तुम्ही समोर आणले पाहिजेत. आज हे चॅनल तुमच्या बरोबर होतं. रात्री 11 वाजता 12 वाजता आमचं कपिल राऊत असेल किंवा स्वाती नाईक असेल तुमच्याकरता लढत होते. परंतु ज्या राजकारण्यांनी तुम्हाला आतापर्यंत उघड्यावर सोडलं, ज्या राजकारण्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं, त्या राजकारण्यांविरुद्ध ब्र काढायची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? इज मीडिया युअर सॉफ्ट टार्गेट? मीडियाला कोणी कसंही कुचलू शकतं असं जर कोणाला वाटत असेल तर अख्खा मीडिया या क्षणाला आमच्याबरोबर उभा राहील, लक्षात ठेवा. अगदी बरोबर सर. तुम्ही आता राजकारण्यांविषयी बोलात, मला त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर, विशेषतः एका महिला पत्रकाराला मारहाण होते, हे सगळं घडल्यानंतर आपण राजकारण्यांना आता काय सवाल उपस्थित करताय? 100% तिथल्या स्थानिक आमदारांनी, स्थानिक खासदारांनी याची दखल घेतली पाहिजे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि गुंडांना तातडीनं जेलमध्ये टाकलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि त्याचबरोबर पोलीस असे बघ्यासारखे का वागत होते याची देखील चौकशी करण्यात आली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आमची मागणी आहे की स्थानिकांबरोबर जे गुंड हल्ले होते, ज्या गुंडांनी हा भ्याड हल्ला केला, त्यांना अटक का केली जात नाही आणि पोलिसांची चौकशी का केली जात नाही? पोलीस असे बघ्यासारखे का बघत होते? सर, आपल्यासोबत स्वाती सुद्धा आहे. स्वाती, ज्या वेळेला ही मारहाण करण्यात आली त्यावेळेला पोलीस मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित होते, पण ह्या सगळ्या मारहाणींना आता काही वेळ उलटून गेला. यानंतर पोलिसांनी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी तुझ्याशी संपर्क साधलेला आहे का? तुला कोणाचा फोन येऊन गेलाय का? सुवर्णा, जेव्हा आम्हाला मारहाण झाली आणि जेव्हा आम्हाला हल्ला होतो असं कळताच मी पोलिसांना सर्वात पहिला प्रथम कॉल केला की आम्ही असे या ठिकाणी आहोत आणि आम्हाला इथे लोक पकडलेले आहेत. त्याच्यानंतर पोलीस जोपर्यंत येत तोपर्यंत आम्हाला मारहाण झाली होती. त्यानंतर काही 10-15 मिनिटांनी पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी आता आम्हाला सुरक्षेच्या याच्यामध्ये खाली उतरवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. पण आतापर्यंत अजूनही कोणाचाही कॉल किंवा काही आलेला नाहीये. पोलिसांनी मात्र तेवढं सहकार्य केलेलं आहे की त्यांनी आम्हाला सुरक्षितपणे खाली उतरवलं. ठिकाणी की आशुतोष डुमरे, ठाण्याचे जॉईंट सीपी आशुतोष डुमरे यांना मी अत्यंत कळवळीचा असा निर्वाणीचा फोन केला, तेव्हा त्यांनी काही क्षणात हालचाल केली आणि त्यामुळे आज आमच्या स्वाती आणि रिपोर्टरचे प्राण वाचलेले आहेत. अन्यथा माझ्या माहितीप्रमाणे ते फ्लॅटमध्ये होते, त्या फ्लॅटमधल्या दरवाजाची नासधूस करून त्यांच्यावर मारहाण करण्यात आलेली आहे. स्वाती? हो, नक्कीच सर. जेव्हा आम्ही शूटिंग करायला सुरुवात केली तेव्हाच आमच्यावर दगडफेक सुरू झाली खालून वरती. त्याच्यामुळे आम्ही शूटिंग तात्काळ थांबवली आणि आम्ही तिकडून निघत होतो. त्याच वेळेला समोरून मॉब येताना दिसला, त्यामुळे आम्ही एका घराचा आसरा घेतला. या घरामध्ये आम्ही घुसलो आणि कडी लावली. त्या जे घर मालक होते त्यांनाही सांगितलं की तुम्ही दरवाजा प्लीज उघडू नका. पण जो मॉब आला होता त्यांनी दरवाजा पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न आणला. त्यावेळेला घर मालकाने दरवाजा उघडला आणि त्यामुळे पूर्ण मॉब घरात घुसला आणि एका रूम मध्ये आम्ही बसलेले असताना आमच्यावरती त्यांनी जबरदस्त हल्ला केला. जे मिळेल त्या वस्तू त्यांनी आमच्या अंगावर फेकल्या. त्याचप्रमाणे आपले जे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप यांना लाथाबुक्क्यांनी मारलं. त्यांच्या डोक्यावरही तीक्ष्ण वस्तू घेऊन त्यांनी त्यांच्या डोक्यावर मारलेला आहे.
स्वाती, आपल्या प्रतिनिधीची संदीप भारती यांची प्रकृती तर गंभीर आहे, पण आत्तापर्यंत पोलिसांनी तुम्हाला सहकार्य केलं असं तुम्ही सांगितलेलं आहे, पण जे मारहाण करणारे होते, जो मॉब आला होता, त्यांच्यापैकी कुणाला पकडल्याची काही बातमी मिळतीये? सुवर्णा, त्या घटनेनंतर आम्ही पोलीस जेव्हा इथे आले तेव्हा त्यांना आम्ही तात्काळ सांगितलं की जो खाली मॉब आहे त्याच्यामधलीच काही लोक जे आहे, जे तरुण आहेत ज्यांनी मारलेले आहे ते खालीच आहेत. पोलिसांनी आता त्या बाबतीमध्ये आमच्याकडनं जुजबी माहिती घेतलेली आहे, पण अजूनपर्यंत तरी कोणाला ताब्यात घेतल्याचं मला तरी अजून कुठून सांगण्यात आलेलं नाही. सर, काय समजायचं या सगळ्याला की पोलिसांसमोर हे मारहाण करणारे सगळे आरोपी आहेत तरी सुद्धा पोलिसांकडनं कारवाई केली जात नाहीये? जर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की आम्ही हे प्रकरण असंच वाऱ्यावर सोडू, तर त्यांना मी हा निर्वाणीचा इशारा देतोय की आम्ही हे मुळीच वाऱ्यावर सोडणार नाही. एका पत्रकाराला झालेली मारहाण, स्थानिक गुंडांच्या करवी झालेली मारहाण आणि पोलिसांचं बघेपण, या सगळ्याचे पडसाद विधानसभेत उमटल्याशिवाय राहणार नाहीत. स्वाती, आपल्या प्रतिनिधींच्या प्रकृतीविषयी काय अपडेट्स द्याल? सुवर्णा, त्यांना डॉक्टर तपास करत आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये मार लागलेला आहे, थोडं रक्तस्राव सुद्धा झालेला आहे डोक्यामध्ये मारल्यामुळे. त्याचप्रमाणे त्यांना मुकामार बऱ्याचपैकी लागलेला आहे, लाथाबुक्क्यांनी मारलेला आहे आणि कपडे देखील काढण्यात आले होते. त्याच्यामुळे आता डॉक्टर आतमध्ये ते आहेत आणि डॉक्टर त्यांची तपासणी करतात. सुवर्ण, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सुद्धा आहेत. कपिल, तुमच्याकडे काय काय अपडेट्स आहेत या क्षणाला? नक्कीच मुख्य सीएम सीपीशी बोलणं आलेलं आहे या संदर्भात. सीपीने जॉईंट सीपीनं आणि डीसीपीनं घटनास्थळी पाठवलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आलेला आहे आणि ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याचा शोध कार्य सुरू केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिल्यांदा ह्या दोघांना तिथून बाहेर पडून संदीपला इस्पितळामध्ये नेणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने त्याला ते इस्पितळात देण्यात आलेलं आहे आणि त्याचे उपचार सुरू आहेत. स्वाती जी म्हणजे आपल्या रिपोर्टर्स त्यांनाही थोडी मारहाण झाली होती. त्या अनुषंगाने आता पोलीस चौकशी करतात. पोलिसांनी सांगितलेलं आहे की जे कोणी असतील हा प्रकार चुकीचा प्रकार आहे, कारण की जी 24 तासनेच दिघ्याच्या खूप पॉझिटिव्ह बातम्या दाखवल्या होत्या. पहिल्या दिवसापासून जी 24 तास दिघ्याच्या मागे उभं होतं आणि असं घडलं हे चुकीचं आहे. असं जन लोकांमध्ये प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मला फोन केले काही चुकीचं आहे आणि काहीकांचं असं म्हणणं आहे काही दिघ्याची लोक नव्हती, दिघ्याच्या बाहेरच्या परिसरातली लोक आहेत. दिघ्याची लोक कधीच असं करू शकत नाही, खास करून जी साठी तरी करू शकत नाही, असं काही प्रतिक्रिया लोकांच्या आहेत. परंतु जो प्रकार झाला तो चुकीचा प्रकार झाला आणि त्याची चौकशी होईल असं पोलिसांनी प्रॉमिस आहे. कपिल, पण ज्यावेळेला मारहाण झाली त्यावेळेला पोलीस स्वतः तिथे उपस्थित होते आणि स्वातीने सुद्धा आता आपल्याला सांगितलेलं आहे की मारहाण झालेले सगळे गुंड तिथे उपस्थित होते, पण पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतलेलं नाही. का हे सगळं होतंय? कधीपर्यंत हे सगळ्यांना पकडले जाणार? आणि दुसरा प्रश्न म्हणजे जे मारहाण करणारे आहेत त्यांना कोणी ओळखलेलं आहे का? ओळख दाखवली आहे का त्यांच्याबद्दल कोणी? नक्कीच ओळख निघणारच. जी मारहाण करणारी जी लोक होती ती त्या इमारतीच्या सील करण्यात येत होते त्यातलीच लोक होती, त्यांचा तो उद्रेक होता. त्यामुळे तिथली लोक असताना स्थानिक लोक त्यांना ओळखणारच आहेत. आपले संदीप भारती जे आहेत कॅमेरामॅन तेही ओळखू शकतात, स्वाती त्यांना ओळखू शकते. त्यामुळे त्यांना पकडणं काही मोठं काम नसणार आहे, कारण की मारहाण झाल्यानंतर माझा रिपोर्ट असा बोलतो की तिथे ती लोक त्या मॉबमध्येच होती खूप वेळ. त्यानंतर आता ते पसार झालेले आहेत, परंतु पोलिस मात्र त्यांना लवकर शोधून काढतील असा विश्वास आहे. सर, तुम्ही सुद्धा कपिलशी बोलू शकता. 100% जोपर्यंत पोलीस त्यांना अटक करत नाहीत आणि बघ्या पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत जी24 तास या विरुद्धचं अभियान असंच चालू राहील, हे गृह खात्याने लक्षात ठेवावं. कपिल, तुम्ही म्हणालात की पोलिसांशी तुमचं बोलणं झालेलं आहे. काय नेमकं सांगितलंय तुम्हाला? कधीपर्यंत या सगळ्या गुंडांना ताब्यात घेतलं जाणार आहे? घटनास्थळी आता जॉईंट सीपी आणि डीसीपी पोहोचलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही लागलीच त्यांना पहिले इस्पितळात नेलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही लगेच चौकशीचे आदेश दिलेले आहेत. जे कोणी नराधम असतील किंवा ज्या प्रकारे जो प्रकार घडला हा प्रकार चुकीचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही लवकरात लवकर जी काही 7 जी समाजकंटक लोक होती त्यांना लवकर शोधून काढू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता लवकरात लवकर ह्या शब्दाचा अर्थ ते कितपत सिरियसली घेतात किंवा त्यांची यंत्रणा किती राजकीय दबावाखाली न काम करतात याकडे सर्व लक्ष आहे. सर, आपण गेल्या काही वेळापासून हे बुलेटिन सुरू झाले तेव्हापासून आपण गृहराज्यमंत्री असू देत, पोलीस आयुक्त असू देत किंवा मग लोकप्रतिनिधी असू देत, या सगळ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण कुणी बोलायला तयार नाहीये. एका महिला पत्रकाराला मारहाण होते मात्र तरी कुणी बोलायला तयार होत नाही. काय म्हणायचं या सगळ्याला? या प्रकरणी मला असं वाटतं ओळख पटवून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. याचं कारण त्यांचे प्रश्न आपण सातत्यानं लावत होतो. तसंच जर स्थानिक पोलिसांना असं वाटत असेल की हे प्रकरण आपण दाबून टाकू शकू तर त्यांनी लक्षात ठेवावं की या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटल्याखेरीज राहणार नाहीत. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मला फोन करून याबाबत आश्वस्त केलेलं आहे.
अगदी बरोबर कपिल, तुम्ही म्हणालात की काही वेळापूर्वी तुम्हाला फोन सुद्धा येऊन गेले पोलिसांकडनं, मात्र तरी सुद्धा कारवाई होताना दिसत नाही. एकीकडे फोन करून बोललं जातंय, पण आपण त्यांची प्रतिक्रिया मागण्यासाठी फोन करतो तर ते प्रतिक्रिया द्यायला तयार होत नाही. असं सगळं का? कुणाचा नेमका दबाव आहे? सुवर्णामध्ये पहिलेच बोललो होतो का राजकीय दबावाला पोलिसांनी ह्याकडे सिरियसली बघणं गरजेचं आहे. का जो चौथा स्तंभ समजला जातो त्याच्यावर हल्ला झालेला आहे. त्यामुळे एक महत्वाचा हल्ला आहे आणि ह्या अनुषंगाने पोलिसांनी पावलं उचलली पाहिजे. समाज कंटक लोक आहेत त्यांचा एवढं म्हणजे भर दिवसा असं मारणं त्या पत्रकाराला आणि कॅमेरामॅनला जेव्हा हातात कॅमेरा असतो, बूम असतो, ती ओळख असते, असं असताना मारणं हे खूप मोठा प्रकार आहे. त्यामुळे पोलिसांनी राजकीय कारण की जेव्हा आपण अशा गोष्टी घडतो त्या सर्वसामान्य नसतात. ही सर्व राजकीय लोकांची कोणती टोळी असते आणि त्यांचा हा प्रकार असतो. आपण अनेक वेळा बघितलं का सर्वसामान्य लोक अशी काही करत नाहीत, परंतु ही राजकीय टोळीची असणी. त्यामुळे पोलिसांना कदाचित फोन जातील, काही आमची लोक आहेत, आम्हाला जरा सोडून द्या किंवा ढील द्या, असं करता कामा नये. पोलिसांनी याकडे सिरियसली बघितलंच पाहिजे. सर, स्वाती अजूनही आपल्यासोबत आहे. तुम्ही आता या क्षणाला स्वातीला नेमकं काय सांगू इच्छिता? स्वाती, मी तुला एकच सांगतो, तू आतापर्यंत केलेली पत्रकारिता ही अत्यंत धीरानी आहे. या क्षणाला देखील तू अत्यंत संयमानं वागलीस. तुझा आम्हाला अभिमान वाटतो. संपूर्ण पत्रकार जगत तुझ्या बरोबर आहे. अनेक माध्यमांच्या प्रतिनिधीचे मला क्षणाक्षणाला हा कार्यक्रम चालू असताना मोबाईलवर SMS येत आहेत. संपूर्ण झी मीडिया कॉर्पोरेशन तुझ्या बरोबर आहे आणि झी मीडिया कॉर्पोरेशनच्या सर्व चॅनल्सवर आत्ता ही बातमी आपण झळकवलेली आहे. तिथल्या स्थानिक पोलिसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की बघ्या पोलिसांवर कारवाई होत नाही आणि स्थानिक गुंड जे आले होते त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत आमचं तुमच्या विरुद्धचं हे अभियान असंच आणि यापेक्षा जास्त तीव्रतेने चालू राहणार आहे. अगदी बरोबर स्वाती, झी मीडिया तुझ्या सोबत आहेच. तुझ्यावर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला त्या क्षणाला तुझ्या पद्धतीचं धैर्य दाखवलं, त्यासाठी निश्चित झी मीडियाचे प्रत्येक व्यक्ती तुला सलाम करते. ह्या बातमीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोतच. या बातमीचा सातत्याने आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जे गुंड असतील, जे आरोपी असतील, त्यांना शिक्षा होईपर्यंत झी मीडिया थांबणार नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.